ही चाचणी परीक्षा आहे पोलीस दलातील भरतीसाठीची। राज्यभरात जवळपास 15,000पेक्षा जास्त पोलीस पदांसाठी सध्या भरती प्रक्रिया सुरू आहे। या भरतीच्या निमित्ताने आलेल्या उमेदवारांनी एक मोठं वास्तव या निमित्ताने समोर आणलंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिपाई पदासाठी पोलीस भरती प्रक्रिया पार पडते। या भरतीसाठी 12,027 विद्यार्थ्यांनी अर्ज केलेत। शिपाई पदासाठी 12वी उत्तीर्ण असणं ही किमान पात्रता आहे। मात्र या भरती प्रक्रियेत केवळ 12वी उत्तीर्ण नव्हे तर इंजिनियर, MBA, BCom, कृषी पदवीधर असे उच्च शिक्षित विद्यार्थीही सहभागी झाले आहेत। या पदांसाठी अर्ज का केले आहेत याचं उत्तर या तरुणांनीच स्वतः दिलंय। मागच्या पोलीस भरतीला तर UPSC MP वाल्यांनी फॉर्म भरलेले, आम्ही तर साधे कॉमर्स वाले। तरी पण तुमच्या UPS क्षेत्रात नोकऱ्या नाही. आमच्या क्षेत्रात नोकऱ्या आहेत, पण मग त्या कॉम्पिटिशन पण तसंच आहे आणि ज्या आहेत त्या एकदम कमी प्रमाणात आहे। पोलीस भरती कशी आता सगळीकडेच झालेली आणि विशेष म्हणजे हमेशा निघते, नेहमी निघते, भरती वाढ पण होते, भरती कमी पण होते। त्याच्यामुळे भरती आणि पहिल्यापासून सरकारी नोकरीला जरा डिमांड आलेलीच आहे। कशामुळे डिमांड? आता डिमांड ती लोकांनी आणलेली, मुलींच्या आईबाबांनी, प्रत्येक गोष्टीचे कारण आहे, ते पॉईंट आहेत। बरं, सरकारी नोकरी मिळाली तर काय प्रश्न सुटू शकतो? सरकारी नोकरीमुळे सगळ्याच गोष्टी सॉल्व्ह होतात, सर्वच तरी पण सर्वसामान्याचे सर्वच लग्न झालं, त्याचे स्वतःचे स्वप्न झाले, या सरकारी नोकरीत भेटली म्हणजे झालं, ते पद कोणतंही असो। सामान्य कुटुंबातल्या मुलांना नोकरी नसली तर लग्न करणं कठीण आहे का? कठीण म्हणजे खूपच कठीण सर, डायरेक्ट काय कारण? आता त्यांना म्हणजे सगळ्यात मोठा प्रश्न लोकांना हाच पडतो ना की बा याला समजा माझं नाही, मी कोणाचंही सांगत आहे, जर कोणालाही मुलगी द्यायची तो हाच विचार करा ना की बा याच्याकडं आता मुलांची तर पहिली अवकातच चेक केली आहे, मुलगा करतो काय। कारण मुलगीच्या घरचं काही बघत नाही, पण मुलीच्या घरचे मुलाच्या अवकात चेक करतातच ना, किती काय, किती कमवतो, किती काय विचार करतो? हेच की बा तुझं घर आहे का, तू किती कमवतो, तुला जॉब आहे का। सरकारी जॉब सांगितलं का मग तर अडचणच नाही, सरकारी जॉब सांगा फक्त, विषय संपला तिथे। हा. मुलीच्या घरची परिस्थिती काय ती मुलींच्या घरची परिस्थिती नाही, त्यांच्या परिस्थितीशी मुलांना काही घेणं देणंच नसतं, त्यांना फक्त मुलीशी मतलब असतं। नाही म्हणजे नोकरीचा विषय कसा आहे माहिती का, कोणती का असो ना, सरकारी नोकरी बेटर असते। सरकारी सरकारी काय सरकारी नोकरी मिळाल्यानंतर काय अडचणी सुटतील? काय नाही म्हणजे असं समाजात इज्जत वगैरे असं काही थोडा पाहण्याचा म्हणजे दृष्टिकोन थोडा वेगळा असतो। समाजाचं पण लग्न वगैरे झालंय? नाही नाही, कधी करणार लग्न? लग्न जेव्हा नोकरी भेटेल तेव्हाच लग्न होईल ना। म्हणजे नोकरीशिवाय लग्न होत नाही? नाही, काय अपेक्षा असते मुलीकडच्या लोकांची? हेच अपेक्षा असते की थोडं म्हणजे काहीतरी सक्सेस पाहिजे समोरचा व्यक्ती असं। हा, सरकारी नोकरी सरकारी नोकरी नसली तर मग काय थोडं आयुष्य मुश्किल आहे। म्हणजे असं नाही की प्रायव्हेटवाला पण करतो, की प्रायव्हेटवाला पण करून घेतो, पण कसं आहे म्हणजे प्रत्येकांच्या जीवनात ते असं होऊनच गेलंय ना, प्रत्येकांच्या मनात की सरकारी नोकरीच बेटर आहे म्हणून। फायदा. सरकारी नोकरी भेटली तर पुढे आणखी चान्सेस जास्त, पेमेंट चांगलं भेटते, दर महिन्याला पेमेंट येत राहते। त्या क्षेत्रामध्ये तर काहीच खरं नाही आहे। लग्न चांगलं लवकर लग्न होते, पोरगी चांगली भेटते, सगळे ओळखतात, नाही तर कोणी ओळखत पण नाही, चालता बिलता हात देतात लोक। अच्छा, पोलीस आहे तर यावर्षी तयारी पूर्ण झाली? यावेळेस चान्सेस आहेत फुल लागायचे। सरकारी नोकरी असल्यास समाजात प्रतिष्ठा वाढते आणि वैयक्तिक आयुष्यही स्थिर होतं असं अनेकांना वाटतंय। तर सरकारी नोकरीमुळे भविष्यातील सुरक्षिततेची भावना निर्माण होते असंही मत या उमेदवारांनी व्यक्त केलंय। एकूणच रोजगाराच्या संधीची कमतरता आणि नोकरीतील सुरक्षितता यामुळे तरुणांचा ओढा आता पोलीस भरतीकडे आणि अर्थात शासकीय नोकरीकडे असल्याचंही दिसून येत आहे।